सावधान, तुमच्या घराची बेल वाजते. तुम्ही सहजपणे दरवाजा उघडता आणि पुढच्या काही सेकंदात तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन गायब होते. होय, सांगली शहरात डोअरबेल गँग पुन्हा सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेषतः महिलांना लक्ष्य केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून सांगलीतील निवासी भागात असे प्रकार घडत आहेत. पद्धत अगदी साधी पण धोकादायक. 2 ते 3 जणांचा गट असतो. एक जण घराची बेल वाजवतो. घरातील महिला दरवाजा उघडतात आणि क्षणात गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून आरोपी पळ काढतात. संपूर्ण प्रकार काही सेकंदात संपतो. सावरायलाही वेळ मिळत नाही. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण दरवाजा उघडण्यापूर्वी खात्री करतो का की समोर कोण आहे, की आपण सहजपणे दरवाजा उघडतो? दुपारची वेळ किंवा संध्याकाळ, जेव्हा घरात महिला एकट्या असतात, त्या वेळेत हे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. आरोपी आधी परिसराची रेकी करतात का? ते विशिष्ट घरांवर लक्ष ठेवतात का? याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. पण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण नक्कीच निर्माण झालंय. सांगलीतील वेगवेगळ्या भागातून अशा प्रकारच्या तक्रारी येत असल्याचं बोललं जात आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गस्त वाढवण्यात आली असल्याची माहिती मिळते. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलंय. पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. ओळख नसलेल्या व्यक्तीसाठी दरवाजा तात्काळ उघडू नका. शक्य असल्यास सेफ्टी चेन किंवा व्हिडिओ डोअरबेल वापरा. एकटे असताना विशेष काळजी घ्या. हे छोटे उपाय मोठा धोका टाळू शकतात. ही गँग नेमकी कोण आहे? ते शहरात कधीपासून सक्रिय आहेत? सीसीटीव्ही मधून त्यांची ओळख पटलीये का? आधीही असे प्रकार घडले होते का? आणि पुढे अशा घटना रोखण्यासाठी नेमकी कोणती ठोस पावलं उचलली जाणार आहेत? तपास सध्या सुरू आहे. फुटेज तपासले जात आहेत. संशयितांचा शोध घेतला जात आहे. आरोपींना लवकरच अटक होऊ शकते, पण अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतशी अधिक माहिती समोर येईल. पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे. दरवाजा उघडण्यापूर्वी 2दा विचार करा. समोरची व्यक्ती ओळखीची आहे का हे खात्री करा. शक्य असल्यास शेजाऱ्यांशी संपर्क ठेवा आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे, कारण कदाचित हा व्हिडिओ कोणाचा तरी मोठा धोका टाळू शकतो. तुमच्या भागात अशी काही घटना घडलीये का? तुमचा अनुभव काय आहे? कॉमेंटमध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विश्वासार्ह अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सावधान रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.